Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी म्हणजेच मुक्ता साळवे यांच्या जयंतीचा कार्यक्रम स्थानिक गुरु रविदास सामाजिक भवन येथे संपन्न झाला। मुक्ता साळवे यांनी वयाच्या 11व्या वर्षी 1855 मध्ये महारामांगाच्या दुःखाविषयी निबंध लिहिला होता व तो तत्कालीन ज्ञानोदय या मासिकात प्रसिद्धही केला होता। या निबंधात मुक्ता साळवेने दीनदलितांच्या दुःखाविषयी अतिशय प्रखरपणे आपले विचार मांडले होते। हा निबंध म्हणजे दलित साहित्याचा पहिला ओंकार होता, असंही बोलताना प्राध्यापक DR माळी यांनी सांगितलं। तसेच हा निबंध शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने पुस्तकाच्या रूपाने छापून तो सर्वत्र शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये प्रस्तुत करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त समाज कल्याण निरीक्षक रामलाल चंद्र हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दामोदर बिडवे हे उपस्थित होते। समाधान माळी, रामेश्वर गव्हाळे, मुकुंदराज पारवे हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी भीमसेन सिरोळे, भागवतराव तांदळे, BP दाभाडे, ज्ञानेश्वर वराडे, उत्तमराव बाजार इत्यादींनी मुक्ता साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाला छगन शिराळे, भसू खरात, रामभाऊ बसिरे, रामू बिबे, जयराम जोरवर, सालिग्राम गवई, मंगलसिंग खनसरे, प्रशांत सिरोळे आदी मान्यवर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।